दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आश्वासन नको, निर्णय हवा अशी मागणी त्यांनी केली आहे। त्याचबरोबर उद्यापासून पाण्याचा त्याग करणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय। धनगर उपोषणकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। मुंबईमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारी धनगर आरक्षणाची बैठक आता खरं तर संपलेली आहे आणि ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायद्याच्या चौकटीत बसून कशा पद्धतीने आरक्षण देता येईल याबाबतचं शिष्टमंडळाला आश्वासन दिले आणि याबाबत लवकरच एक नवीन समिती गठीत करण्याचं देखील मुख्यमंत्री सांगतात। याबाबतच आपण आता पंढरपुरातील उपोषणकर्त्यांशी बोलूयात। आपल्यासोबत दीपक बोराडे आहेत, गणेश केसकर, माऊली हळणवर, हे सर्वच उपोषण करतात। मुख्यमंत्र्यांनी परत एकदा नवीन समिती गठीत करू आणि कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षण देऊ असं आश्वासन दिले। यावर आपण समाधानी आहात? आश्वासना बैठकीत काय झालंय हे अजून आम्हाला माहीत नाही, तुम्ही सांगताय। परंतु आता आमचे जे समिती शिष्टमंडळ गेलेलं आहे हे ज्यावेळेस येतील आणि ते काय सांगतील त्यावर निर्णय घेऊ। परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही ST सर्टिफिकेट मागतोय, समिती नाही। यावेळी यापूर्वी देखील अनेक अशा प्रकारच्या समित्या स्थापन केल्यात, परत एकदा समिती सरकार स्थापन करतं? नाही, अशा समित्या अनेक सरकारानं स्थापन केल्यात। मुख्यमंत्री महोदय, आपण एका जातीचे नाहीत, आपण पालक आहात अशा पद्धतीनं आश्वासन द्या किंवा आमचं काम करा, पण नुसतं समित्या स्थापवून किंवा काही असं गाजर दाखवून आम्ही ऐकणाऱ्यातले नाही। आम्ही लढाऊ मावळे आहोत। यशवंतराव होळकरांचं रक्त आमच्या मनगटामध्ये सळसळतं आहे। त्यामुळं नुसत्या आश्वासनावर बोललेले कार्यकर्ते नाहीत। आमची जी कमिटी आता परत एकदा गाजर दाखवले? हो, नक्की गाजर दाखवण्याचं काम असेल। आम्ही आमची समिती आल्यानंतर तो निर्णय घेऊ। काय यानंतरची खऱ्या पद्धतीनं, खऱ्या अर्थानं काय भूमिका असेल? महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम माझ्या जन्मला मावळ्यांना माझी विनंती की आता जागे व्हा, उठा। सरकारनं आज आपल्याबरोबर आणखीन डबल धोकेबाजी केलेली आहे, जी 70 वर्षापासून चालू आहे ती आणखीन धोकेबाजी केली आहे। मी सरकारचा निषेध करतो। निषेध करून मी उद्यापासनं अन्नत्याग तर केलेलाच आहे मी, पण उद्यापासनं मी पाण्याचा थेंबसुद्धा घेणार नाही जोपर्यंत ST आरक्षण देत नाहीत। मुख्यमंत्री आमच्याबरोबर इथं पंढरपूर नगरीमध्ये येऊन चर्चा करत नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंबसुद्धा उद्यापासून घेणार नाही। खरं तर संपूर्णपणे परत एकदा सरकारनं गाजर दाखवले आणि समित्या दाखवत हे सरकारनं धोकेबाजी केली। त्यामुळे हे उपोषणकर्ते आता उद्यापासून पाणी त्यागसुद्धा करण्याच्या तयारीत असताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।